नमस्कार. आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत MHJ विनाकारण न्यूज. MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MHJ तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी चीफ एडिटर रक्तचंदन ढापले. चित्तनंदन कांबळे सर. हो हो, मी चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे. आणि आज मित्रांनो माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका. नमस्कार नमस्कार. आणि त्याच सोबत आपले सगळे पत्रकार मित्रमैत्रीण सुद्धा आपल्या सोबत आहेत. तर रसिकांनो, तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की आपण इथं वेगवेगळ्या मान्यवरांना आमंत्रित करतो आणि MHJ विनाकारण न्यूज त्यांच्यासोबत तुमची बातचीत करून देण्याची, हितगुज साधण्याची एक संधी तुम्हाला अवेलेबल करून देत असते, बरोबर की नाही? हो हो, अगदी बरोबर. आजही इथे अनेक सेलिब्रिटी विनाकारण आलेले आहेत. पर्णिका, विनाकारण नाही आले, त्यांचं प्रमोशन आहे म्हणून ते आलेले आहेत. चुकले तुमचंच बरोबर. तर आजही इथे अनेक सेलिब्रिटी आपल्या MHJ विनाकारण न्यूज मध्ये आलेले आहेत असं म्हणायचं होतं मला. तर रसिक हो, मागच्या वेळी सुद्धा असेच आमच्या कार्यक्रमामध्ये एकदा अजय अतुल सर आले होते. त्यांचीच मुलाखत मी घेतली होती. त्यांना माझा आवाज खूपच आवडला होता. तेव्हा त्यांनी माझ्या आवाजाची दृष्ट काढली आणि तेच तांदूळ माझ्याच तोंडात कोंबले. काय हो, नख ज्या कॅज्युअली वाढतात त्या कॅज्युअली अँकर झाल्यात का? काही कष्टच घेतलेले दिसत नाहीत अँकर होण्यासाठी. पर्णिका पुरे असं कोण बोल. मुलाखतीकडे वळूया. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, आज आपल्याकडे उपस्थित आहेत अत्यंत सुप्रसिद्ध असे चित्रकार श्री क.स्ल. काडतोसियार. आणि दुसऱ्या बाजूला हे पण आहेत. तर आता मुलाखतीकडे वळूया. ही काय ओळख आहे मला सांगा? 28 वर्षांची कारकीर्द आहे आणि हे पण आहेत. ही काय ओळख आहे? काही नाव वगैरे काही असेल की नाही माझं? कृपया असं करू नका ना, माझं पण मला. हो, चुकलं माफ करा. तर आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत गालगुंड पोपट. अहो गाणं पोपट ना, गालगुंड कुठल्या पोपटाला गालगुंड असतो का कधी मला सांगा? गाणं पोपट सुमारिया चौघुलिया. नमस्कार. अगदी तुमचंच बरोबर. नक्कीच हेच पूर्ण नाव आहे यांचं, सुमारिया चौगुल्या. तर प्रेक्षकांना आठवतंय का नाही माहित नाही, पण स्टुडिओ मधल्या प्रत्येकाला आठवेल की आपण यांना दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर एका कार्यक्रमासाठी बोलावणार होतो. पंडितजी तसा फोनही केला होता तुम्हाला. हो, पण नंतर कन्फर्मेशनचा फोन नाही केलात तुम्ही मला. नाही, काय झालं, 11th आवरला महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातल्या ज्या सेलिब्रिटी आहेत मोनल कडलक, त्या अवेलेबल झाल्या. तर सगळे म्हणाले की आता मोनल मॅडम येत आहेत, सेलिब्रिटी येत आहेत, तर पंडितजींना राहू द्या. गाणं पोपट काय आपलेच आहेत, आपलेच गाणं आपलेच पोपट. तर त्यांचं म्हणणं होतं की काय काळजी करायची गरज नाही, हा पोपट काय एका मिरचीच्या जोरावर त्याला आपण कधी पिंजऱ्यात डांबू आणि आणू. हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे मोनल कंडलक अवेलेबल होती म्हणून तुम्ही मला बोलवलं नाही? अगदी. पण त्यानंतर मग दिवाळी पहाटचा कार्यक्रम होता तेव्हाही फोन नाही केला तुम्ही. वाट बघत होतो मी. तो शुभ दिवस असतो ना. म्हणजे मी आल्यावर काय बोलताय? मी आल्यावर अशुभ होणार होता का? नाही, पर्णिका पूर्ण माहिती देत जा. नाही, तो शुभ दिवस असतो, तुम्ही आल्यावर आनंद द्विगुणित झाला असता. पण झालं असं होतं की कार्यक्रम ऑलरेडी ठरला होता. अच्छा. हरकत नाही, तर गप्पा होतच राहणार आहेत. पण आपण आता मुलाखतीकडे वळूयात. तर पंडितजी, अत्यंत महत्वाची मुलाखत आहे. हो. तुम्हाला अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न मी आज विचारणार आहे. हो, तो म्हणजे असा की पंडितजी, हो, तुम्ही का गाता? अरे हा काय प्रश्न आहे? का गाता हा काय प्रश्न आहे? म्हणजे तुम्ही का गाता, म्हणजे एखादं गाणं गाण्याचं मागचं मोटिवेशन काय असतं, भावना काय असते, का गाता? अच्छा, तसं तुम्हाला म्हणायचं आहे. गुड क्वेश्चन. ऍक्च्युली मला असं वाटतं की गायन ही अशी कला आहे. कलेवरून मला असं गायन- विचारायचंय, कलेवर. मला तुम्हाला विचारायचंय श्री कसलं काढतोस यार सर, मला सांगा ही जी चित्रकला आहे ही तुमच्यात कुठून आली सर? सांगा. ऍक्च्युली ही मला माझ्या बाबांकडनं आलेली आहे कला. आणि माझे बाबा जे आहेत ते खडूच्या म्हणजे रंगीत खडूने चित्र काढायचे रस्त्यावर. वा. आणि एक दिवशी काय झालं, त्यांनी गटाराचं चित्र रस्त्यावर काढलं
वा. आणि एका बाईने तिच्या मुलाला विधी करण्यासाठी तिथे त्याच्यावर बसवलं. अच्छा, म्हणजे एवढं वाईट झालं होतं चित्र? नाही 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 मग 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 नाही, ते हुबेहूब गटार दिसत होत. वा 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 वा. एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह इथं गटाराचा आपल्याला सापडलेला आहे. काय पर्स्पेक्टिव्ह साहेब ह्याच्यात नाही काय? आणि नंदन 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 कसं आहे की नुसत्या त्या बाईलाच नाही तर अनेक लोक तिकडे जे चालत होते त्यांनाही ते गटारच वाटत होतं आणि ते त्यावर थुंकत होती. वा 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 वा. वा. हा हा हा. विचारा विचारा. विचारा विचारा. पंडितजी, नमस्कार, बोला. तुमच्या वडिलांच्या चित्रावर लोक कधी थुंकली होती? सांगा पंडितजी. अरे बा, माझ्या वडिलांच्या चित्रावर का लोक थुंकतील? मग अंगावर? अरे पण अरे पण माझ्या वडिलांच्या अंगावर का थुंकतील? माझे वडील होते ते गायक होते. काय काय होते तर होते, त्याचं कशाला करताय? प्रत्येकाचे वडील काही चित्रकार असले पाहिजेत असं नाहीये ना. मी गायक होतो, माझे वडील गायक होते, जसे ह्यांचे वडील चित्रकार होते, हे चित्रकार आहेत. तर चित्रकाराचा त्यांना विचारा, गायकाचा मला विचारा, एवढं सोपं आहे ना ते. सर मला तुम्हाला विचारायचं आहे, कसलं काढतो यार? अत्यंत सुंदर नाव आहे तुमचं. एक मिनिट मला स्ल काय आहे? स्ल वरून यांच्या वडिलांचं नाव आहे? स्ल वरून कोणाचं नाव असेल मला काय कळत नाही. क वर ठीक आहे बाबा, कपिल वगैरे असेल, काढतोस यार सुद्धा ठीक आहे. स्ल वरून कोणाचं बाप? चांगला प्रश्न विचारलाय पंडितजींनी. माझ्या वडिलांचं नाव स्लमेश आहे. स्लमेश हे कसं नाव असेल? स्लमेश नाही नाही, काय झालं, माझ्या वडिलांची जी आत्या होती तिला जरा होता जिभेचा प्रॉब्लेम. तर तिने जेव्हा कुर करताना तिला म्हणायचं होतं श्रमेश, पण तोंडातून आलं स्लमेश. त्यामुळे आता बाबांचं नाव आहे स्लमेश. वा 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 वा. तर चित्रकला ही कला कठीण का आहे? नंदन, या प्रश्नाचं मी उत्तर असं देईन की चित्रकला कठीण नाहीये. वा 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 वा. वा. एक अत्यंत वेगळा पर्स्पेक्टिव्ह चित्रकलेच्या बाबतीतही आज आपल्याला इथं गवसलेला आहे. हो नाही, आणि कसं आहे की जर लोकांना चित्र काढायचंच असेल आणि तेवढी त्यांच्या ताकद असेल कष्ट घ्यायची, तर कुठलाही प्रेक्षक किंवा कुठलाही माणूस जगातला 10 मिनिटात चित्र काढू शकतो. म्हणजे अवघ्या फक्त 10 मिनिटात आपण चित्र काढू शकतो. हो हो हो. नाही, आणि माझं मी पुस्तकही प्रकाशित केलेलं आहे की 10 मिनिटात चित्रकार व्हा नावाचं. वा 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 वा, वा वा, वा वा. वा तर ते तुम्ही बघू शकता आणि त्याच्यातनं तुम्ही चित्र काढू शकता ते वा बघून. वा वा. आणि मुळात कसं आहे की बाबा, कष्ट घ्यायची जर तुमच्यात ताकद असेल ना तर कुठलाही माणूस चित्र काढू शकतो. एक गाडीत ठेवून जा. अरे काय ड्रायव्हर आहे का मी?